नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत हेअर बन, हा जो आंबोड्यासाठी वापरला जातो। हे पहा, हे इथे मी दोन ऑलरेडी बनवले आहेत। हा आहे लार्ज साइज म्हणजे पॅटर्न तर सेम आहे, फक्त याला 4 प्लाय वूल यूज केले आणि 2.5 mm चा क्रोशे हुक आणि 3 mm चा क्रोशे हुक यूज केलाय आणि 4 प्लाय वूल यूज केले। पॅटर्न सेम। हा 3 प्लाय वूल यूज केली आहे याच्यामध्ये आणि 2.5 mm चा क्रोशे हुक वापरलेला आहे आणि विथ सेम पॅटर्न मध्ये फक्त बीड्स ऍड केले आहेत इथे मी 1 mm चे गोल्डन कलर बीड्स। याच्या व्यतिरिक्त तुम्ही व्हाईट पर्ल यूज करू शकता किंवा वेगवेगळ्या कलरचे बीड्स मार्केटमध्ये येतात। तुम्हाला जर आवडत असेल व्हाईट कलर मध्ये बन बनवताय किंवा वेगळ्या कुठल्या कलर मध्ये किंवा ब्लॅक कलर मध्ये जरी बन बनवत असाल तरी वेगळ्या कलरचे बीड्स तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला मॅचिंग सूटवर किंवा मॅचिंग साडीवरती मॅचिंग बीड्सचे बन्स बनवता येतील। चला तर आपण स्टार्ट करूया। आपण ही 3 प्लाय वूल मधला बनवायला घेऊ। हा 4 प्लाय वूल मधला लार्ज साइज बन जो आहे तो एकदम मोठे केस ज्यांचे असतात त्यांच्यासाठी हा यूज होऊ शकतो, पण नॉर्मली मीडियम साइजच यूज करू शकतात लोक, कारण जास्त मोठे केस असतील तरच हा आपण लार्ज साइजचा बनवायचा। पॅटर्न सेम आहे, पॅटर्न मध्ये काही चेंज नाही। चला तर आपण स्टार्ट करू। बो बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी हा पर्पल कलरची वूल घेतलेली आहे आणि वूल 3 प्लाय आहे आणि 1 mm चे गोल्डन कलरचे बीड्स त्यामध्ये गुंतून घेतलेले आहेत। हे टोटल मला 6 राऊंडसाठी पाहिजे। एका राऊंडमध्ये 16 बीड्स लागतात, त्यामुळे मी टोटल 96 म्हणजे 96 बीड्स जे आहे ते गोल्डन बीड्स 1 mm चे घेतलेले आहेत। 2.5 mm ची क्रोशे हुक वापरणार आहे मी आणि हा रुजर किंवा रबर जो म्हणतो ब्लॅक कलरचा वापरलेला आहे। हा तुम्ही कोणत्याही कलरचा जो अवेलेबल असेल वापरू शकता, कारण तो आतमध्येच जाणार आहे वूलच्या। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट आपण मॅजिक लूपने करणार आहोत, त्यासाठी ह्याचं मॅजिक सर्कल बनवून घेते मी। मॅजिक सर्कल बनवून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे 3 चेन बनवायचे आहेत, 1 2 आणि 3 आणि हे जे मॅजिक सर्कल आहे या सर्कल मध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे। हा 3 चेनचा पहिला लूप झाला आपला। असे टोटल 5 लूप करायचे आहेत आपल्याला 5 पेटलसाठी। हा पहिला लूप झालाय। दुसरा 3 चेन घ्यायचा, मॅजिक सर्कल मध्ये स्लिप स्टिच करायचं। दुसरा लूप झाला, पुन्हा 3 चेन घ्यायच्या, स्लिप स्टिच। 3 लूप झाले, अजून 3 चेन, पुन्हा मॅजिक सर्कल मध्ये स्लिप स्टिच, 4 झाले, 3 चेन आणि मॅजिक सर्कल मध्ये स्लिप स्टिच। असे हे 5 लूप आपले रेडी झाले। 1 2 3 4 आणि 5 लूप झाले। आता हा सर्कल, हा जो खालचा दोरा जो आहे तो आपण थोडासा खेचून घ्यायचा, जेणेकरून हे सगळे 5 लूप एकत्र होतील। 1 2 3 4 आणि 5। आता जो सेकंड राऊंडला स्टार्ट करायचं आहे। सेकंड राऊंड आपलं 3 चेनचा जो पहिला लूप आहे त्या लूप मध्ये सुरू करायचं आहे आपल्याला। स्लिप स्टिच करायचे आणि तो जो पहिला लूप आहे तिथे यायचं आहे आणि इथून आपलं जे सेकंड राऊंड आहे ते स्टार्ट होत आहे। त्यासाठी 1 चेन घ्यायची, 1 चेन घेतली आपण 3 चेनच्या लूप मध्ये। त्यानंतर 1 हाफ डबल खांब घेतोय आपण, 1 डबल खांब घ्यायचा त्याच लूप मध्ये, पुन्हा 1 हाफ डबल खांब घ्यायचा, 1 चेन घेऊन त्याच लूप मध्ये स्लिप स्टिच करायचं आपल्याला, म्हणजे 1 पेटल आपली रेडी झाली। अशा अजून ह्या 4 पेटल आहेत, सेम पॅटर्नने करायच्या आहेत। 3 चेनच्या पुढच्या लूप मध्ये मी स्लिप स्टिच करून गेली। आता 1 चेन, 1 हाफ डबल खांब, 1 डबल खांब, पुन्हा 1 हाफ डबल खांब,
एक चेन, स्लिप स्टिच। अशा पद्धतीने या पुढच्या तीनही पेटल मी बनवून घेणार। आता आपण दुसऱ्या राऊंडला स्टार्ट करणार आहोत। फर्स्ट राऊंड कंप्लीट झाले। दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला बॅक पोस्ट स्टिचेस घालायचे आहेत। त्यासाठी मी पहिला हा जो बॅक साईडचा स्टिच आहे तिथे मी एक सिंगल खांब घालून घेतोय फ्रंट पोस्ट साईडने। 2 चेन घ्यायच्या आणि पुढच्या पॅटर्नवर फ्रंट पोस्ट साईड सिंगल खांब घालून घ्यायचा। असे हे 5 लूप बनवायचे। जसं 5 पेटलच्या मध्ये 5 पेटलच्या मागे 5 लूप बनवणार। 2 चेनची स्पेस आणि प्रत्येक स्टिचच्या मागे एक फ्रंट पोस्ट सिंगल खांब। दोन झाले। तीन, चार, आणि 5। 5वा जो सिंगल खांब आहे तो आपण इथे पहिला जो पहिला लूप बनवला 2 चेन स्पेसचा तिथे आपण स्लिप स्टिच करून जॉईन करून घेणार। म्हणजे आपलं हे 3rd राऊंड कंप्लीट झालंय। 4th राऊंडसाठी एक चेन घ्यायची आणि इथेच आपल्याला सिंगल खांब घालायचे 4, 1, 2, 3 आणि 4। आता आपल्याला पुढच्या चेन स्पेस मध्ये जायचं आणि इथे आपल्याला 3 सिंगल खांब घालून घ्यायचे। 1, 2 आणि 3। आणि पुढचे जेवढे पण चेन स्पेस आहेत म्हणजे पुढचे उरलेले 3 चेन स्पेस त्या 2 चेनच्या 3 स्पेसेस आहेत त्या तिन्हीमध्ये सुद्धा आपण प्रत्येकी 3-3 म्हणजे पहिल्या चेन स्पेसमध्ये आपण टोटल 4 सिंगल खांब घातले आणि पुढच्या 4 चेन स्पेसमध्ये आपण प्रत्येकी 3 सिंगल खांब घातले। अशा प्रकारे टोटल आपल्याकडे 16 सिंगल खांब मिळतील आपल्याला या तिसऱ्या राऊंडमध्ये। तर असे हे 16 सिंगल खांब कंप्लीट करून घेतलेत आपण। 1, 2 आणि हा 3 म्हणजे असे टोटल हे 16 सिंगल खांब झाले। आता जो हा पहिला सिंगल खांब आपण घातलाय तिथे क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे आपल्याला। हे पहा अशा प्रकारे फ्लॉवर पॅटर्न रेडी झाले। आता आपला 4था राऊंड असेल। 3, 4 नाही सॉरी 4था राऊंड आपण कंप्लीट केलंय। आता आपण 5वा राऊंड असेल। 5व्या राऊंडसाठी आपल्याला 6 चेन घ्यायच्या आहेत। एक झाली आपली, 2, 3, 4, 5 आणि 6 सिंगल खांब घ्यायच्यात आणि पुढच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे। फक्त स्लिप स्टिचेस घालायचे नाही आहेत आपल्याला। पुढच्या स्टिचमध्ये पुन्हा 6 चेन घ्यायचे। 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचे। असं हे 6 चेनचं स्पेस घेऊन आपण हे राऊंड कंप्लीट करणार आहे। 5, 6 पुढच्या स्टिचमध्ये पुन्हा स्लिप स्टिच म्हणजे हे आपल्याकडे हे पॅटर्न जो आहे 16 चेन येतील इथे। 1, 2, 3 असे आता टोटल मी 16 प्रत्येक चेनमध्ये एक 6 चेनची स्पेसची घेऊन एक स्लिप स्टिच करणार। त्यामुळे टोटल हे 16 लूप आपले रेडी होतील। हे राऊंड मी कंप्लीट करते 5वा राऊंड, मग आपण पुढचं पाहू। हे पहा हे राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे। शेवटची स्लिप स्टिच मी ह्या राऊंड पुढच्या टाक्यामध्ये केलेली आहे। आता आपल्याला इथे एक स्पेस दिसते, त्यासाठी मी
पुन्हा 6 चेन घेणार, 1 2 3 4 5 आणि 6, आणि हा जो पुढचा टाका आहे तिथे स्लिप स्टिच करणार, जिथे आपण फर्स्ट स्टार्ट केलेला तिथे हा स्लिप स्टिच झाला। त्यानंतर ही 6 चेनची जी लूप घेतलेले आहेत आपण, त्या वर सेंटर पॉईंटसाठी येण्यासाठी पुढच्या 3 चेनमध्ये मी स्लिप स्टिच करून सेंटर पॉईंटला येणार। आपला पहिला ॲक्च्युली वूल 3 पाय आहे, छोटी सुई घेतली तर इझिली जाते, ही माझी मोठी सुई आहे त्यामुळे चेनमध्ये पटकन जात नाही आहे। तरी सुद्धा हे पुढच्या 3 चेनमध्ये स्लिप स्टिच करून मी हे थर्ड सेंटर पॉईंटला येणार आहे। सेंटर पॉईंटला आली। आता एक चेन घ्यायचा आणि एक बीड्स घ्यायचा इथे, आणि लूपच्या आतमधून इथून सिंगल खांब घालायचा, पण घालताना हा जो बीड आहे हा वरती घ्यायचा, जो आपण 1 mm चा बीड घेतलाय तो वरती घेऊन सिंगल खांब कंप्लीट करायचा, जेणेकरून हा बीड वरती राहील, खालच्या साईडला जाणार नाही। हे पहा अशा पद्धतीने पुन्हा 6 चेन घ्यायचे, 1 2 3 4 5 6, पुन्हा एक बीड घ्यायचा, पुढच्या 6 चेनचा जो लूप आहे त्या लूपमध्ये क्रोशे टाकून दोरा खेचायचा, हा बीड जो आहे तो वरती घ्यायचा। थोडंसं टाइम कंझ्युमिंग आहे, थोडा वेळ लागतो बीड घ्यायला, त्यामुळे थोडा लेट होतं, किंवा बीड नसेल तर पटापट होऊन जातं। विदाऊट बीड सुद्धा आपण हे बनवू शकतो, पण मला थोडा बीड्सवाला हवं होतं म्हणून मी हे बीड्स यूज करते। सेम पद्धतीने आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचं आहे। 6 चेनचा लूप घ्यायचा आहे, 6 चेनची स्पेस घ्यायची आणि पुढच्या प्रत्येक 6 चेनच्या लूपमध्ये असा हा सिंगल खांब घालायचा आहे, आणि हेच राऊंड रिपीट असेल 13व्या राऊंडपर्यंत। 6 चेन स्पेस आणि पुढच्या चेन स्पेसमध्ये स्लिप स्टिच, आणि फक्त बीड घेताना तो वरच्या साईडला घेऊन टाका कंप्लीट करायचा। सेम पद्धतीने पुढची राऊंड मी हे राऊंड सुद्धा सेम कंप्लीट करणार, आणि सेम असंच पुढची 11 राऊंड मी विथ बीड्स आणि 12वा आणि 13वा अशी 2 राऊंड मी विदाऊट बीड्स कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। हे पहा सेम पॅटर्नमध्ये मी हे कंप्लीट करून घेतले, म्हणजे जो इथला 6व्या राऊंडसाठी आपला पॅटर्न होता आहे हा ज्या 6 चेनच्या स्पेसमध्ये एक सिंगल खांब, पुन्हा 6 चेन सिंगल खांब, पुन्हा 6 चेन विथ बीड सिंगल खांब, तसाच रिपीट केलेला आहे इथे। अगदी 13 राऊंड सेम रिपीट केली आहे, पण फक्त त्याच्यामध्ये 6व्या राऊंडपासून 11व्या राऊंडपर्यंत आपण बीड्स यूज केलेत, आणि 12वं आणि 13वं राऊंड जे आहे जे आपण विदाऊट बीड्स कंप्लीट केले। आता आपल्याला स्लिप स्टिच करून हा जो सेंटर पॉईंट आहे तिथे यायचं आहे, पण त्याआधी स्लिप स्टिच करून येण्याच्या आधी आपल्याला तिथे लूजर जॉईन करायचा। हा बघा हा रबर आहे, हा रबर मी इथून असा घालते, जेणेकरून मला आतल्या साईडला रबर हवा आहे म्हणून। हे पहा रबर असा सुईच्या वरती, आणि हा दोरा जो आहे तो आतून घातला आहे, म्हणजे इथून मी घेतलाय रबर। आता हा रबर जो आहे तो इथे ठेवून सुईचा दोरा खालचा दोरा असा वरती काढून स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, जेणेकरून हा रबर फक्त इथे राहील आणि सुई आपली वरती येईल। आता आपल्याला एक चेन घ्यायचे आणि आता हे जे 6 चेनचे स्पेस आहेत त्याच्यामध्ये मी 4 सिंगल खांब घालत जाणार आहे रबर भोवती गुंडाळून। 1 2 3 4, तुम्ही 5 पण घेऊ शकता, पण मी छोटावाला रबर घेतलाय जेणेकरून मला आंबोडा प्रॉपर फिट बसायला पाहिजे केसांना। हा जो बन
म्हणून, त्यामुळे मी फक्त 4 घेते. जर तुम्ही लूज घेत असाल आणि मोठा बन हवा असेल तर त्याच्यासाठी थोडासा मोठा रुजर घ्यायचा आणि 5 घ्यायचे. हे इथे 6 चेनच्या स्पेसमध्ये 5 सिंगल खांब घालायचे. मी आता फक्त 4 सिंगल खांब घालणार आहे. आता पुढचे 4 या लूपमध्ये घालायचे सिंगल खांब. रबर तसाच कॉन्स्टंटली ठेवून द्यायचा आहे कंटिन्यू, आणि 4 सिंगल खांब पुढच्या लूपमध्ये घालणार आहे मी. 3 4 सेम पद्धतीने हे बाकीचे जे आहेत ते आपण या रबरच्या भोवती बनवून गुंडाळून घ्यायचे सिंगल खांबने. प्रत्येक लूपमध्ये आपल्याला 4 सिंगल खांब घालत जायचे. 6 चेनचा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये, आणि रबर भोवती पूर्ण हे गुंडाळून घ्यायचे. हे आतापर्यंत एवढे झालेले आहेत माझे लूप, ज्याच्यामध्ये 4 4 4 असे सिंगल खांब घातलेत. आता हे सगळे लूप मी असे रबर भोवती सिंगल खांब घालून जॉईन करून घेणार. शेवटपर्यंत कंप्लीट करून घेते मी, नंतर आपण पुढचं पाहू. हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. टोटल 4 4 प्रमाणे इथे सुद्धा आपले 16 सिंगल खांब झालेले आहे. 16 राऊंडमध्ये आपण टोटल 4 4 प्रमाणे सिंगल खांब घालून घेतलेले आहेत. आणि हा जो फर्स्ट सिंगल खांब आपण जिथे घातला आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. एक चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रावाला दोरा आपल्याला कट करायचा आहे. थोडासा लॉंग ठेवायचा आहे जेणेकरून हा दोरा आपल्याला हाईड करता येईल. सुईच्या साहाय्याने किंवा टेपेस्ट्री नीडलच्या साहाय्याने सुद्धा आपण हा हाईड करू शकतो. हा वाला दोरा सुद्धा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा दोरा हाईड करून टाकायचा आहे. आणि रेडी झालेला आहे आपला मीडियम साइज हेअर बन. मीडियम साइज हेअर बन हा मी बनवलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.